ह्या व्हिडिओत नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत आहे आणि आजचा विषय अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा आहे. is really of quite profound importance. मला असे काही पुरावे सापडले आहेत त्यावर आधारित अभ्यास आहे. Evidence-based studies जसे व्हिटॅमिन डी श्वसन मार्गातील संसर्गाची शक्यता कमी करते. of contracting respiratory tract infections. संसर्ग मग तो विषाणूजन्य असो की जीवाणूजन्य, Bacterial in origin. व्हिटॅमिन डी तो रोखण्यास मदत करतो. Infections that are viral in origin. Vitamin D does help to prevent those. Vitamin D supplements. तर हे काहीसं असं आहे. Like this. हे मोठ्या प्रमाणावर सर्वत्र उपलब्ध असते. It could be from anywhere. मला यात काहीच आर्थिक फायदा नाही आहे. Now, पण हे मल्टीव्हिटॅमिन नाही आहेत, ते फक्त व्हिटॅमिन डी आहेत. on their own, आता हा व्हिडिओ तुम्हाला बंद करायचा असेल तर आत्ताच तुम्ही बंद करू शकता. because I've told you what I wanted to tell you. व्हिटॅमिन डी ची सप्लिमेंट For the vast म्हणजे majority पुरवठा of people, बऱ्याच लोकांना श्वसन मार्गावर विषाणू किंवा जीवाणूंचा संसर्ग होण्यापासून वाचवते. tract viral infections, and it can तसेच also make them अशा संसर्गाचे गांभीर्य कमी करते. serious as well. तुम्हाला हवं तर हा व्हिडिओ इथे बंद करा, पण तुम्हाला जर एक खोलात जाऊन जाणून घ्यायचं असेल तर ते फार इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सर्वोत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिटॅमिन डी तुमची रोगाला प्रतिकार करण्याची प्रतिक्रिया Immune वाढवते. response. Vitamin D increases immunity. आता असं बघूया की तुम्हाला व्हिटॅमिन डी कुठून मिळेल. तर हे अन्न घटक, चरबीयुक्त अन्न घटकातून आपल्याला व्हिटॅमिन ए, डी, ई, के, त्याला म्हणतात एडॅक व्हिटॅमिन्स, Vitamins. जे या अन्न घटकातून मूलतः मिळतात. But basically, vitamin D. पण व्हिटॅमिन डी हे सूर्यकिरणातून मिळतं, जी आपल्या त्वचेवर पडतात. To our skin. व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशामुळे त्वचेत तयार होतं Exposure, vitamin D. आणि त्वचेचा रंग जितका गडद असेल तितकं व्हिटॅमिन डी धीम्या गतीने तयार होतं. याचं महत्त्व मला पटलं कारण मी एक गोरा म्हणून विचार करतो की मी गोरा असण्याला जैविक कारण आहे, Adaptive reason for being white. जेणेकरून माझी गोरी त्वचा व्हिटॅमिन डी त्वरित निर्माण करते. कारण जेव्हा आम्ही उत्तरेकडे स्थलांतरित झालो तेव्हा आमची त्वचा गोरी होत गेली. मूळच्या माणसाचा, ज्याचा उगम आफ्रिकेत झाला, त्याचा रंग गडद असला पाहिजे जेणेकरून सूर्यापासून त्याचं रक्षण व्हावं. पण जेव्हा आम्ही उत्तरेकडे स्थलांतरित झालो तेव्हा उत्तरेच्या सौम्य सूर्यप्रकाशात आमची त्वचा खूप जलद गतीने व्हिटॅमिन डी निर्माण करू लागली. त्यामुळे आमची त्वचा गोरी झाली. मी गोरा असण्याचं याहून वेगळं जीवशास्त्रीय कारण मला तरी ठाऊक नाही. मला वाटतं हे व्हिटॅमिन डी मुळेच असावं. हे खरंच खूप महत्त्वाचं, कारण यातून हे कळतं की काही माणसांचीच त्वचा गोरी का झाली. तर हे अन्न घटक, पण जास्त करून सूर्यप्रकाशातून, मूलतः सूर्यप्रकाशातून. आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा थेट संबंध विषाणूंच्या संसर्गाशी आहे. And bacterial infections. तर हे फारच महत्त्वाचं आहे. तर व्हिटॅमिन डीचा पुरवठा श्वसन मार्गाच्या संसर्गास आळा घालू शकतो. हे मी काहीतरी फालतू बोलत नाहीये, तर पुराव्यानिशी बोलतोय. ते पुरावे मी तुम्हाला आता देणार आहे. आता मी तुम्हाला फक्त एक तथ्य सांगतोय की व्हिटॅमिन डीचा अधिकचा पुरवठा श्वसन मार्गाचा संसर्ग कमी करतो. Supplements of vitamin D. Now, vitamin D. हा तो प्रबंध आहे ज्याच्या आधारे मी बोलतोय. व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन टू प्रिव्हेंट अॅक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, सिस्टमॅटिक रिव्ह्यू अँड मेटा अनालिसिस ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिसिपेंट डेटा. म्हणजे काय? हे ब्रिटिश मेडिकल जर्नल, Draw stuff. हे एक संशोधन आहे. ही काही फालतू गोष्ट नाही आहे. This is proper research. Now, आता मेटा अनालिसिस टेस्ट म्हणजे बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आणि त्याच्या माहितीचे संकलन आणि त्या संकलनातून येणारे निरीक्षण. overall result. And ही निरीक्षणे अनेकदा खूपच अचूक असतात. accurate. It's a very good form of research. So this is हा संशोधनाचा खूप चांगला प्रकार आहे. now तर हे एक उत्तम संशोधन आहे. for association. ह्या निरीक्षणाचा अभ्यास असं सांगतो की द्रवरूप 25 हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी, So that is the तर हे रक्तातील एक प्रकारचे व्हिटॅमिन डी आहे. hydroxyvitamin D. 25 हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी रक्तातून वाहणारं एक मुख्य व्हिटॅमिन डी आहे. That circulates in the blood. तर निरीक्षण असं सांगतं की रक्तातून वाहणाऱ्या प्रवाही 25 हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे श्वसन यंत्रणेतील संसर्गाचा धोका वाढतो. Respiratory tract infections.
If you याचा are अर्थ तुमच्या शरीरात विटॅमिन डी कमी असेल तर तुमच्या श्वसन यंत्रणेला संसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि हे संशोधन पुढे विटॅमिन डीच्या बाहेरून केलेल्या पुरवठ्याचा तीव्र स्वरूपाच्या श्वसन यंत्रणेच्या संसर्गावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास करते आणि हे विटॅमिन D2 आणि D3च्या पुरवठ्याचा रुग्णावर काय परिणाम होतो याची रुग्ण आणि निरीक्षक या दोघांच्याही नकळत घेतल्या जाणाऱ्या म्हणजे डबल ब्लाइंड रँडमाइज्ड म्हणजे अनाहूतपणे घेतल्या गेलेल्या प्लासिबो म्हणजे मूळ औषधाऐवजी एक फसवं औषध देऊन नियंत्रित केलेल्या चाचण्यांचे मेटा ॲनालिसिस. But the body converts these forms of vitamin D into a more active form anyway. And the number या is सर्वेक्षणाची संख्या आहे 10,993. 33. ही खूप मोठी संख्या आहे. हे एक मोठं संशोधन आहे. अत्यंत उच्च प्रतीचा डेटा त्यातून मिळालेला आहे. So this took many studies to तर हे अनेक अभ्यास what आहेत these studies आणि हे शेवटी काय निष्कर्ष मांडतात controlled trials. So that म्हणजे हा एक गट आहे ज्यांना विटॅमिन डीचा पुरवठा केला गेला आहे supplement and they were compared आणि with त्याची तुलना ह्या गटाबरोबर केली जाते vitamin D supplement ज्यांना विटॅमिन डीच्या नावाने एक साधी फसवी गोळी दिली जाते placebo. ज्याला प्लासिबो म्हणतात. तर त्यांना हे आढळले की या गटाला फुफ्फुसाचा संसर्ग कमी होता आणि जो होता तो फार गंभीर नव्हता. Chest infections. And their chest infections were often less severe. It's quite a profound result. So if we go आपण on जर हे these निष्कर्ष results तपशिलात in जाऊन detail, पाहिले we see आपल्याला इथे the विटॅमिन overall डीच्या protective पुरवठ्याचे effect of तीव्र vitamin D स्वरूपाच्या supplementation श्वसन against यंत्रणेच्या acute संसर्गावर सर्वसाधारण संरक्षक परिणामाचे निर्देशांक दिसतात. Now, this was a तर हे meta-analysis. खूप So अचूक what they did विश्लेषण was आहे. took quite a few त्यांनी काय different केलं studies, a lot of तर different अनेक studies. वेगवेगळे अभ्यास एकत्र केले. Now, some of these यातल्या different studies काही were given अभ्यासांमध्ये vitamin त्यांनी D विटॅमिन डीचा bolus dose, महिन्यातून like every month एकदा every पण 2 मोठा months डोस दिला. months. Other काही studies were अभ्यासात giving दर vitamin D आठवड्याला every तर week. काहींमध्ये दर Other दिवशी studies दिला. were giving vitamin मी D हेच करतो. every day. मी ह्या That's गोळ्या what I दर do. दिवशी I'm घेतो, taking one of these a day over खास करून the हिवाळ्यात. winter, and indeed, हा बघा पुरावा. we'll look at evidence जर of तुम्ही some इंग्लंडमध्ये all असाल year round in खास England. करून उत्तर इंग्लंडमध्ये तर तुम्ही ह्या गोळ्या घ्यायला हव्यात. Now, तर what त्यांनी they काय did was केलं they took the people की that were असे taking लोक vitamin घेतले D as a bolus every जे 3 months, दर some महिन्याला taking विटॅमिन it डी weekly, घेत होते, and the ones that were taking काही it daily. जे दर आठवड्याला And घेत होते overall, the adjusted आणि काही odds ratio जे was दररोज घेत होते. 0.88. आणि यातून मिळालेल्या माहितीतून ॲडजस्टेड ऑड रेशिओ येतो This is all research. 88 But if शतांश. the adjusted odds जर ratio ॲडजस्टेड ऑड रेशिओ 1 असेल तर याचा अर्थ होतो त्यापासून धोकाही नाही आणि संरक्षणही नाही. पण जर ॲडजस्टेड ऑड रेशिओ 1 हून कमी असेल तर याचा अर्थ तुम्हाला संरक्षण मिळतं. protective effect. So 88 तर is less 88 than शतांश 0.88 1 हून is less कमी than आहेत. So that याचा shows अर्थ there's a 12% 12% संरक्षण परिणाम. याचा अर्थ त्या सगळ्या लोकांना ज्यांना विटॅमिन डी दिलं गेले त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग होण्याचं प्रमाण 12% कमी असतं. फक्त व्हिटॅमिन डी घेतल्याने जीवाणू किंवा विषाणूंचा फुफ्फुसावर होणारा संसर्ग 12% कमी होतो आणि हे खूप लक्षणीय आहे की इथे पी आहे 5 शतांश म्हणजे फसगत होण्याची शक्यता फक्त 5% आहे. म्हणजे खूप अचूक आहे. arisen by chance. They believe it's a genuine result. So we see that for everyone in the group, there's a 12%. तर ह्या गटातील प्रत्येकाला 12% संरक्षण Then we मिळते. went on to look at subgroups. आता आपण एक उपगट And पाहूया. what they found was त्यांना that the आढळलं benefit was की जे greatest लोक in those रोज receiving किंवा daily or आठवड्यातून weekly एकदा vitamin व्हिटॅमिन D डीचा without डोस additional घेतात bolus doses. त्यांना In other संरक्षणाचा words, फायदा they found अधिक that मिळतो. taking the bolus doses had some दुसऱ्या benefit, शब्दात सांगायचं तर but they found महिन्यातून that the एकदाच मोठा डोस घेणाऱ्यांना काही फायदा मिळतो taking the vitamin D पण रोज weekly किंवा दर or आठवड्याला daily व्हिटॅमिन डीचा had a डोस greater घेणाऱ्यांना effect, अधिक a फायदा greater मिळतो. protective effect. यात ॲडजस्टेड Their ऑड रेशो adjusted odds ratio was 0.81 शतांश So आहे that's a 19% म्हणजे 19% संरक्षण. protective effect. तर हे निरीक्षण असं दर्शवते What की this study shows is जे people लोक taking व्हिटॅमिन डी vitamin रोज D घेतात every day त्यांना फुफ्फुसात होणारा विषाणू किंवा जीवाणूंच्या संसर्गाचा धोका 19% कमी असतो. फक्त व्हिटॅमिन डी गोळ्या रोज घेतल्याने फुफ्फुसाला होणाऱ्या जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गाची शक्यता 19% कमी होते. हे खूपच लक्षणीय आहे. बऱ्याच लोकांमध्ये पुरेसे व्हिटॅमिन डी नसतं आणि या संशोधकांना असं आढळलं की श्वसन यंत्रणेच्या संसर्गाचं संरक्षक कवच त्या लोकांमध्ये अधिक मजबूत झालं ज्यांच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता होती. त्यांनी काय केलं की त्यांनी हे गृहीत धरलं
की व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजे व्हिटॅमिन डी ची मात्रा 1 लिटर रक्तात 25 नॅनोमोल्सपेक्षा कमी असणं. आणि अशा व्यक्तींना त्यांनी रोज किंवा दर आठवड्याला व्हिटॅमिन डी दिलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की or weekly vitamin D. ॲडजस्टेड ऑड रेशिओ 3 इतका मिळतो आहे. Ratio was म्हणजे ज्यांची व्हिटॅमिन डी ची कमतरता रोजच्या डोसाने भरून काढली गेली अशांमध्ये फुफ्फुसांना विषाणू किंवा जीवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता 70% कमी झाली. 7% less. Chest तर एकाच मोठ्या म्हणजे बोलस डोसने सर्वसाधारणपणे संसर्ग होण्याची शक्यता 12% कमी झाली तर आपण बोलस डोस देता कामा नये. so we know not to आपल्याला रोज किंवा आठवड्याने व्हिटॅमिन डी च्या गोळ्या घ्यायला हव्यात. and if जर you're not आपल्यामध्ये व्हिटॅमिन डी ची खूपच कमतरता असेल तर आपल्याला 19% संरक्षणाची हमी मिळते. संसर्ग होण्याची 19% कमी शक्यता. less chances of getting these infections. जर तुमच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल जशी ती बऱ्याच जणांत असते उत्तरेकडे खास करून हिवाळ्यात Attitudes, especially in तर आपल्याला 70% संरक्षणाची हमी मिळू शकते. संसर्ग होण्याची 70% कमी शक्यता. हे खूप आश्वासक निष्कर्ष आहेत. आणि ह्या संशोधकांचं म्हणणं असं आहे की व्हिटॅमिन डी चा पुरवठा शरीरासाठी सुरक्षित असतो आणि श्वसन संस्थेसाठी संरक्षण. ज्या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता होती आणि ज्यांना व्हिटॅमिन डी चे मोठे डोस दिले गेले नाहीत त्यांना सगळ्यात जास्त फायदा झाला. श्वसन यंत्रणेच्या संसर्गाची 70% कमी शक्यता. I'm impressed. मी खूप प्रभावित झालोय. ही निरीक्षणे सार्वजनिक आरोग्यासाठी घातलेल्या निर्बंधांना आधारभूत ठरतात. जसे ज्या ठिकाणी व्हिटॅमिन डी ची कमतरता असते अशा प्रदेशात व्हिटॅमिन डी युक्त अन्नधान्य पिकवणं. Found vitamin D उत्तरेकडील प्रदेश आणि उत्तरेकडील गडद रंगाच्या त्वचा असलेली माणसं असणारा प्रदेश darker colored skins. जे कोणी उत्तर खंडात हिवाळ्यात राहत असतील त्यांच्यात तशीही व्हिटॅमिन डी ची कमतरता असणारच आहे. So तर हे खूप महत्वाचं quite आहे. impressive. आपण हे जे अधिकचे व्हिटॅमिन डी घेणार आहोत याचे डोस कधी कधी गोंधळात टाकणारे Dosage is a असतात. bit confusing. So कधी कधी ते मायक्रोग्रॅम मध्ये मोजले जातात. measured in micrograms. So you can see तर that मी in हे there, 25 मायक्रोग्रॅम घेतो आहे. micrograms. तर कधी कधी हे sometimes IU measured in म्हणजे IU, इंटरनॅशनल युनिट्स मध्ये मोजले जातात. Now to be fair, the international units हे system is इंटरनॅशनल probably a bit युनिट आता old-fashioned. जुनं झालंय. So तर I आपण prefer to मायक्रोग्रॅम use बद्दल the बोलत होतो. microgram way of thinking about it. But एक one मायक्रोग्रॅम microgram म्हणजे is 40 40 इंटरनॅशनल international युनिट्स. units. तर मी I'm taking 25 मायक्रोग्रॅम्स घेतो micrograms and that equals म्हणजे 1000 1000 इंटरनॅशनल युनिट्स. आणि मार्गदर्शक तत्वे अशी आहेत की इंग्लंडमधल्या सर्व प्रौढ व्यक्तींनी 400 इंटरनॅशनल युनिट्स म्हणजे 10 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डी दरवर्षी घ्यायला हवे. throughout the year. आणि हे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सने जाहीर केले. Excellent. नाईस. तर हे सुचवण्यात आलं आहे की आणि जर आपण हे केलं We can expect to get a तर आपल्या significant फुफ्फुसांना reduction विषाणू किंवा जीवाणूंपासून संरक्षण मिळण्याची शक्यता वाढते. or bacterial respiratory tract infections. सुरक्षा. व्हिटॅमिन डीचा कृत्रिम पुरवठा मानवी आरोग्याला कोणतीही जोखीम वा धोका पोहोचवित नाही किंवा कोणतेही प्रतिकूल परिणाम आरोग्यावर करीत नाही. हे मेटा अनालिसिस 10,000 व्यक्तींवर चाचण्या करून सिद्ध झाले. एकाही प्रकरणी जीवितहानी झालेली नाही. तर ह्या संशोधकांच्या गटाने 10,000 लोकांवर चाचण्या करून हे सिद्ध केलंय की व्हिटॅमिन डीचा पुरवठा करणं संपूर्ण सुरक्षित आहे आणि त्यात खूप मोठा फायदा आहे. आता व्हिटॅमिन डी बाबतच्या काही गुंतागुंती पाहू. तर व्हिटॅमिन डीच्या पुरवठ्यात एक समस्या ही आहे की त्यात अतिरिक्त जादा कॅल्शियम असतं. ज्या गटावर हा प्रयोग केला त्यात रक्तातलं हायपर कॅल्सेमिया होतं 5% आणि रेनल स्टोन म्हणजे एक प्रकारचा मुतखडा होता 2%. पण दोन्ही गटात ह्या समस्या सारख्याच होत्या. तर ज्या गटाला रोगप्रतिकारकता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी दिलं गेलं किंवा दुसऱ्या गटाला जिथे एक फसवं औषध व्हिटॅमिन डी म्हणून दिलं गेलं त्यात काही फरक नव्हता. म्हणजे दोन्हीकडे दुष्परिणाम सारखेच होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे दुष्परिणाम दोन्हीकडे सारखेच असल्याने दुष्परिणाम ही समस्याच नव्हती. And then the same in the placebo group. So the hyperglycemia in the vitamin D group was 0.5%. The hypercalcemia was 0.5% in the group taking vitamin D, and the hypercalcemia in the group taking the placebo was also 0.5%. And the same for the renal stones. So basically they're saying that's not a problem.
व्हिटॅमिन डीचा दिलेला एकच मोठा डोस किंवा दररोजचे डोस आणि दर आठवड्याचे छोटे डोस या दोन्हीमध्ये इतर दुष्परिणाम दिसले नाहीत। याचा अर्थ रोजचे किंवा आठवड्याचे छोटे डोस घेणं हा संसर्गापासून संरक्षण मिळवण्याचा चांगला मार्ग आहे। हे का महत्त्वाचे आहे? तीव्र स्वरूपाचा श्वसन यंत्रणेचा संसर्ग हा एक सर्वत्र आढळणारा आजार आहे। गेली अनेक वर्ष मी पाहतोय की खूप सारे लोक ॲक्सिडेंटल इमर्जन्सीमध्ये श्वसन यंत्रणेच्या संसर्गामुळे भरती होतात। तर जागतिक स्तरावर श्वसन यंत्रणेचा संसर्ग हा आरोग्याची गुंतागुंत वाढवणारा मुख्य आजार आणि मृत्यूचंही मुख्य कारण। अमेरिकेत 10% लोक श्वसन यंत्रणेच्या संसर्गामुळे इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये भरती होतात आणि इंग्लंडमध्ये ॲक्सिडेंटल इमर्जन्सीमध्ये काम करताना माझाही अनुभव असाच आहे। जगभरात 26.5 लाख लोक इसवी सन 2013 मध्ये मृत्युमुखी पडले। तर ही हाराकिरी आहे, कारण व्हिटॅमिन डी मुळे यातली 70% माणसे वाचली असती। व्हिटॅमिन डी विषाणू आणि जीवाणूंच्या विरोधात प्रतिकार शक्ती उत्तेजित करते, तर हे रोगप्रतिकार शक्ती उत्तेजित करून काम करते, त्यामुळे विषाणू आणि जीवाणूंचा संसर्ग होण्यापासून वाचवते। तर हे का घडते? याला काय तर्क आहे? व्हिटॅमिन डी प्राप्त रोगप्रतिकार शक्तीच्या प्रतिसादाची व्याप्ती कमी करतं। तर हे काय म्हणतात? कधीकधी जेव्हा लोकांना फुफ्फुसाचा संसर्ग होतो त्याला म्हणतात ARDS, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम। इथे काय घडतं? ही आपली मुख्य श्वासनलिका आहे, ती पुढे 2 छोट्या श्वासनलिकांमध्ये विभागली जाते, त्यापुढे ही फुफ्फुस असतात, ही अशी। या इथे विषाणूंचा संसर्ग होतो, त्यामुळे इथे दाह होतो। हा दाह काही प्रमाणात विषाणू किंवा जीवाणूंमुळे होतो, पण मोठ्या प्रमाणावर हा दाह शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने विषाणू किंवा जीवाणूंच्या संसर्गाला दिलेल्या प्रतिसादामुळे होत असतो। याचा अर्थ काय होतो? हा दाहकारक प्रतिसाद इथे दाहकारक द्रव निर्माण करतो आणि हा द्रव इथे जमा होतो, आणि हा द्रव रक्तवाहिन्यांमध्येही निर्माण होतो। रक्तवाहिन्या ज्यातून रक्तपेशी वाहत असतात तिथे हा द्रव पसरतो। तर यामुळे ऑक्सिजन रक्तात मिसळणं थांबतं आणि रक्तातला कार्बन डायऑक्साईड रक्तातून निघणंही थांबतं। थोडक्यात श्वसनात अडथळा येतो किंबहुना श्वसन थांबतं। यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारकतेचा प्रतिसाद प्रचंड विसंगत आणि असंतुलित होतो। तर व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारकतेच्या प्रतिसादाचा प्रभाव कमी करतं, ते या प्रतिकाराची तीव्रता थांबवतं। तर ARDS मध्ये खरी समस्या जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गापेक्षाही शरीराच्या रोगप्रतिकारकतेच्या अतिप्रतिसादामुळे निर्माण झालेली असते, आणि व्हिटॅमिन डी ही गुंतागुंत कमी करण्यात मदत करतं। श्वासनलिकांच्या आतील तरल अस्तराचं पुनर्निर्माण करण्यासाठीही व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते। तर आपल्या श्वासनलिकेच्या आतील भागावर इपिथेलियलचं अस्तर असतं, श्वसनाचं एपिथेलियल, आणि व्हिटॅमिन डी ह्या श्वसनाचं एपिथेलियल विकसित करीत असतं। एपिथेलियलचं अस्तर मजबूत असेल तर ते विषाणू आणि जीवाणूंना लांब ठेवतं। रोगप्रतिकारक पेशींच्या प्रौढतेवरही व्हिटॅमिन डी परिणाम करत असतं। तर लिम्फोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स आणि डेंड्रिटिक सेल्स ह्या रोगप्रतिकारक पेशी आहेत। ह्या रक्तातल्या पेशी आहेत, तर ह्या मेदामध्ये आढळतात। तर ह्या सगळ्या रोगप्रतिकारक पेशी आहेत, ह्या सगळ्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, ह्यांना लिम्फोसाइट्स म्हणतात। आणि डेंड्रिटिक सेल्स हे लिम्फोसाइट्समधून विकसित होतात, आणि ह्या सगळ्या पेशी व्हिटॅमिन डी ला प्रतिसाद देतात, त्या व्हिटॅमिन डी च्या ग्रहणकर्त्या आहेत। म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता ह्या सर्व रोगप्रतिकारक पेशींवर मोठा परिणाम करते। इतकंच नाही, तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे विविध कॅन्सर सुद्धा होऊ शकतात। व्हिटॅमिन डीचा हृदयविकार, मल्टिपल सोरायसिस आणि काही वेळा
डायबिटीसशी संबंध असू शकतो, पण तो आजचा विषय नाही. व्हिटॅमिन व्हिटॅमिन डीचा पुरवठा श्वसन यंत्रणेचा संसर्ग कमी करतं. आधी जर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, जी सर्वसाधारणपणे बऱ्याच जणात असते, तर व्हिटॅमिन डीचा अतिरिक्त पुरवठा तुमची श्वसन यंत्रणा विषाणूंच्या किंवा जीवाणूंच्या संसर्गाला बळी पडण्याची शक्यता खूप कमी करते.